असतो. जसं भाजपचं त्या दिवशी म्हणणं होतं मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस आमच्यासाठी मराठी आहे. मग आमचं पण तेच म्हणणं आहे की जो मराठी अस्मिता जपेल तो आमच्यासाठी मराठी आहे. उद्या जाऊन कोणालाही मुंबईमध्ये मारहाण होत नसते. जो मगरुरी करतो, जो ऍटिट्यूड दाखवतो त्याला मारहाण होत असते. इथे कितीतरी असे आहेत अमराठी की जे छान मराठी बोलतात, मराठी लोकांचा सन्मान ठेवतात. जेवढे आपली लोक गरबा दांडिया खेळायला जातात तेवढी ती लोक सुद्धा गुढीपाडव्याला येतात. ती लोक मराठीच झाली आपल्यासाठी. त्यांच्यातलं कोणीही बसू दे महापौर, त्याच्यामध्ये काही हरकत पण नसते. हे ती लोक, आमची लोक, ही भाषा सुद्धा त्या तिकडेच जाते ना. सगळ्यात शेवटी तोच मुद्दा त्या ठिकाणी येतो ना की जो मराठी बोलणारा मराठी असेल तर मग ती लोक, ही लोक हे स्वतः मंगल प्रभात लोढा म्हणालेले आहेत ना. मागे कुठला तरी वाद होता ते ज्यावेळेला तर आता लोढा साहित्य संघाच्या त्या कमिटीवरती आहेत. हा, मग त्यावेळेला लोढांनी स्वतः हे ट्विट करून म्हटलेलं आहे की मुंबईची भाषा ही मराठीच. हेच ज्यावेळेला मनसे म्हणते आणि उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता. मग मंगल प्रभात लोढा स्वतःहून म्हणालेले की मुंबईची भाषा मराठी आहे. मग हे पण भाजपने बघितलं पाहिजे ना. मुंबईतलं बदलतं राजकारण हे याच्यासाठीचं कारण आहे. जर त्यांना असं म्हणजे भाजपनं हाणलेला मुद्दा आहे. आता इथं बरीच नावं घेतली गेली, पण साबीर शेखचं पण नाव घेतलं पाहिजे की ज्या साबीर शेखनी शिवसेना भाजप युती सरकारमध्ये 1995ला मंत्रीपद भूषवलं, तेव्हा म्हणजे भाजपने खरं तर हा इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहिजे की बाळासाहेबांनीच साबीर शेखांना आमदारकीचं तिकीट सुद्धा दिलं होतं आणि मंत्रीपद सुद्धा दिलं होतं. आणि साबीरबाईंनी जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी केलेला उल्लेख हा आजतागत म्हणजे त्या विधिमंडळामध्ये सुद्धा आठवला जातो आणि त्याची उदाहरणं सुद्धा दिली जातात.